शेतकऱ्यांना व जनतेला आनंदाची बातमी. मान्सूनने आज राज्यात जोरदार मुसंडी मारली. शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या मान्सूनने शेवटी आज महाराष्ट्रात प्रवेश केला. मान्सून रत्नागिरी आणि सोलापूर पर्यंत पोहोचला तर राज्यात पुढील 4 दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे. मान्सूनने आज वाटचाल करत राज्यात काही भागात प्रवेश केला. मान्सून आज राज्यातील सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात व्यापला आहे. तसेच रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. राज्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाई जाणवत होती. तसेच मागील हंगामातील दुष्काळी परिस्थितीनंतर शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. मान्सूनने यंदा वेळेपेक्षा आधी राज्यात प्रवेश केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनने महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशच्या काही भागात प्रगती केली. अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागरात बहुतांशी भागात मान्सून पोहोचला. मान्सूनची सीमा आज रत्नागिरी, सोलापूर, मेंढक, भद्राचलम, विजयनगरम भागात होती. मान्सून वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस मान्सून महाराष्ट्राचा आणखी काही भाग दाखल होण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापेल असा अंदाज आहे. तसेच तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, बंगालच्या उपसागरात आणखी काही भाग मान्सूनने व्यापला असा हवामान विभागाने सांगितलेला आहे. राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही भागात पुढील 4 दिवस हवामानाचा अंदाज आहे, पावसाचा अंदाज आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉकगन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.